महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात नवीन वर्षाच्या निमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी यासाठी राज्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येनं तुळजापूरमध्ये दाखल झालेत। भाविकांची वाढती गर्दी पाहता तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनं देखील भाविकांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी नियोजन करण्यात आलं असून भाविकांना बीडकर पायऱ्यांवरून मंदिरात सोडण्यात येत आहे। एकीकडे देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव सुरू असून नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यानं तुळजाई नगरी भाविकांनी खुलून गेली आहे। आढावा घेतलाय अप्पासाहेब शेळके। नववर्षाची सुरुवात अनेक जण देवदर्शनाने करत असतात। महाराष्ट्राचं शक्तिपीठ असलेल्या तुळजापुरात तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक जण देवीच्या चरणी माथा टेकून आपल्या नववर्षाची सुरुवात करण्यासाठी तुळजापुरात दाखल झालेत आणि ही दर्शन रांगाची गर्दी आहे। खरं तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासूनच तुळजापुरात नाताळाच्या सुट्ट्या असतील या सर्व पार्श्वभूमी वर्षाखेर असेल या पार्श्वभूमीवर इथं गर्दी होताना पाहायला मिळत आहे आणि ह्या दर्शन रांगेमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसं इतर राज्यातून देखील भाविक इथं आलेले आहेत। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, तुळजापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।